रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. मित्रांनो, आज कांदा कापणीचा दुसरा दिवस होता. आज माझी तब्येत बरी नव्हती, पण काम थांबत नव्हतं. वेळीला धार लावून घेतली आणि कांदे कापायला सुरुवात केली. आज पण आम्ही तिघेच होतो. हात दुखत होते, अंगात त्राण नव्हते, पण मन मात्र हट्टाने उभं होतं. सर्दी झाली होती आणि तापीने अंग फणफणलं होतं. दुपारी अद्वैत, प्रेक्षा, आरती सगळे रानात आले. जेवण केलं आणि परत काम सुरू झालं. आरती कांदे कापू लागली. प्रेक्षा आणि मी अद्वैतला सांभाळत होतो. तेवढ्यात लाईट आली. गव्हाला पाणी द्यायचं होतं, म्हणून मी, प्रेक्षा आणि अद्वैत निघालो होतो, कारण अद्वैतला सांभाळत सांभाळत गव्हाला पाणी द्यायचं होतं. मग आम्ही तिथून थेट गव्हाच्या रानात गेलो. शेतीत संधी आली की थकवा विसरून काम करावंच लागतं. मोटर सुरू केली होती. गव्हाला पाणी चालू होतं आणि अद्वैत आमच्यापाशी बसून खेळत होता. पण तेवढ्यात नजरचुकीने तो तिथून डायरेक्ट पाईपाखाली जाऊन बसला आणि संपूर्ण भिजून गेला होता. घरी नेऊन त्याचे कपडे बदलले आणि आम्ही पुन्हा वावरात आलो. आता अद्वैत गव्हात इकडे तिकडे पळत होता, खेळत होता आणि रान हसवत होता. तब्येत कितीही खराब असली तरी शेतीतलं काम थांबतच नाही, कारण ही फक्त कामाची जागा नाही, तर ती आपली जबाबदारी आहे. आज अंग खूप थकलंय, पण उद्याचं पीक इथं उभं राहणार आहे. शेतकरी थांबत नाही, तर तो कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेतो. रामकृष्ण हरी.